राज ठाकरेंनी कुंभमेळ्याबाबत केलेल्या वक्तव्यानंतर साधू महंतांकडून आता नाराजी व्यक्त होतीये। हिंदू धर्माची खिल्ली उडवून राज ठाकरेंनी चर्चेत राहण्याचा प्रयत्न केल्याचं नाशिकमधल्या साधू महंतांनी म्हटलंय। आपल्या वक्तव्याबाबत राज ठाकरेंनी माफी मागावी अशी मागणीही त्यांनी केली आहे। अशा पद्धतीने बोलण्याची राज ठाकरेंची एक फॅशन झाली आहे आणि मला कल्पना आहे त्यांचं, आय नो त्यांची जी सायकोलॉजी आहे की अशा पद्धतीने चर्चेत जे बॅक ड्रॉपला गेलेले होते, मागे पडलेले होते, अशा पद्धतीने विपर्यास करून पुन्हा चर्चेमध्ये यायचं आणि संपूर्ण भारतामध्ये निगेटिव्ह पब्लिसिटी कन्व्हर्ट इन टू पॉझिटिव्ह पब्लिसिटी ही राज ठाकरेंची सायकोलॉजी आहे। इज इक्वल टू 0 आहे, त्यांना 100 पैकी 0 मार्क आहेत, एकही सीट आली नाही। तर अशा पद्धतीने बोलले, महानगरपालिका देखील पूर्णतः त्यांच्या हातातून जाणार, 0 मार्क। बघा, महाराष्ट्राची जनता इतकी सुज्ञ आहे आणि तिचं कौतुक करावं तितकं कमी आहे, कारण राज ठाकरे वारंवार आपल्या भूमिका बदलतात आणि म्हणूनच महाराष्ट्राच्या जनतेने त्यांना घरी बसवलं। बघा, राज ठाकरेंच्या कालच्या वक्तव्यातनं त्यांनी केवळ ते हिंदू विरोधी आहे हे स्पष्ट केलं। त्यांची हिंदू अस्मिता सुद्धा आपल्या सगळ्यांसमोर लक्षात आली की त्यांना हिंदू अस्मितेशी देणं घेणं नाही आणि मराठी अस्मितेशी देणं घेणं नाही। त्याचं कारण आहे, महाराष्ट्रातल्या संतांनी गंगेला किती पवित्र स्थान दिलं आहे। महाराष्ट्राचे संत ज्ञानोबा तुकोबादी सगळ्या संतांनी गंगा नदी पवित्र मानली आहे। आपल्याकडे म्हणतात, वाचे म्हणता गंगा गंगा सकळ पापे जातील भंगा। अशा पद्धतीने असताना सुद्धा राज ठाकरे ज्या बिभत्स पद्धतीने काल खिल्ली उडवत होते आपल्या धर्माच्या पवित्र गोष्टींची, त्यातनं त्यांची अस्मिता लक्षात येते। पुरोहित संघ असेल, अखिल भारतीय संत समिती असेल, आखाडा परिषद असेल, त्याचबरोबर सर्व हिंदुत्ववादी संघटना असेल आणि आध्यात्मिक आघाडी असेल, या सर्वांच्या माध्यमातून आम्ही त्यांच्यापर्यंत हा संदेश नक्कीच पोहोचवणार आहे। कारण की ते ठाकरे घराण्यातले एक वंशज आहे, त्यामुळे त्यांच्याकडनं हिंदूंना खूप मोठी अपेक्षा आहे। परंतु असे बेताल वक्तव्य करून ते त्यांची स्वतःची विश्वासार्हता हिंदूंमधून कमी करत आहेत, यात मात्र शंका नाही। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।